तर नमस्कार मित्रांनो, मी समीर नालावडे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल मिस्टर समीर नालावडेवरती सहर्ष स्वागत करते. आणि आता पाऊस पडलेला आणि भात पेरणीचं सीझन चालू झालं. तर आता आम्ही भात पेरतो. तर कोणता भात पेरतो काय ती तुमका सगळी डिटेल्स देते. आणि यंदा एक बदल झाला, तुमका बदल सांगते ना कामात थोडक्यातच. तर जमीन बदलली आणि सांगते म्हणून चला दाखवतो तुमका पुढे भात वगैरे कोणता पेरतो, काही पेरतो, कसा. झोपान उठले आता, दुपारी झोपलेलं मी. चल जाऊया. तरी बघा ही दोन प्रकारची. ह्या असं आपलं आतमध्ये आहे, याच्यात म्हणजे 2 पिशव्या अवेलेबल. तर वाडा कोलम आणि आपला सुवर्ण म्हणून लिहिलेला असा सुवर्ण या भात 5 किलो भात. आणि हे बघा बसल्यात, येत नाहीत खाली भात पेरूक. हे बघा भात आणि गमायला घेतल्याने आणि चाललाय. यंदापासून शेतीत पाय ठेवचंय ना म्हणून सांगितले मी. तिथे बसलेच बघा, बघतात काय बघा. सँड्या हे का आधी येऊ काय सगळ्यात पुढे. ए घराकडे बस, दुसरं नाही बघतो बघा काय त्याचा. तर आता आम्ही चाललंय खाली. नाही बघा इलो पाठसून येत आहे बघा. ऐकल्या घराकडे जाऊचोच नाही तर मी आता निघाले. आणि ह्याचा भात आहे ना, आमची दरवर्षीची जागा वेगळी आहेत आणि ह्या वर्षी काय झाला थोडीशी चेंज झालं. म्हणजे आईन सगळी जमीन हे करूक नव्हती बघा म्हणतं. तर सगळी जमीन ना भाजूक नाही, म्हणजे आग घालूक नाही कोपऱ्यात. पाऊस वगैरे पडलो त्याच्यामुळे जमीन ह्या होती, भाजली गेली नाही. तर इकडे ती कामाक जातं, हे म्हणजे कामाक अशीच परड्यात जातात त्यांच्या. तर त्यांचं तर गवत वगैरे काढलं सगळं त्या परड्यातला, त्या बाजूच्या साईडच्या कोपऱ्यात भाजलेला होता कोपरा तो. तर ती म्हणाक लागली की आमचा 5 किलो भात सुवर्ण तर इकडे पेरूया. आणि उरलेला 8 किलो म्हणजे टोटल 13 किलो भात पेरूचा. आणि गेल्या वर्षीपर्यंत आम्ही 18 किलो भात पेरू, यंदा 13 किलो, म्हणजे 5 किलो कमी गेला. पण त्या कशासाठी तर भाव कामाक जाता, आणखीन त्या का वेळ नसताना तसं बघितलं तर आमका पण कामाकच जावंचं लागतं. आणि सध्या माणूस पण कोण भेटत नाही, भात वगैरे शेतीच्या कामात कोणी योग बघत नाही. तर थोडासा कमी केला, म्हणजे 6 कोपरे वजा केले जे लांबीचे आहेत. म्हणजे त्यांका आमका टेम्पो घेऊन पेंडका वगैरे, ती भात कापल्यावर पेंडका वगैरे घेऊन येऊचे लागतात घराकडे. तर तिकडचं पल्लो कमी करण्यासाठी त्या बाजूची शेतीच यंदा करूची टाकली. म्हणजे पुढे माका वाटतं ही पण टाकतीत, खरा नाही माका तर करची होती. काय करताला एकटा शक्य होणार नाही आणि कोण माणसावर योग बघत नाही. खरंच माका करूचीच होती, पण जाऊन दे, सगळ्याच काय आपल्या मनासारखं होणार नाही. माका कसा होता एक आम्ही सगळा करतो, पण काय होता की एकट्याची पावर किती केली तरी होत नाही तेवढा. आणि आमका महिनोभर बसून राहावं जमणार नाही ते शेतीत, कारण तेवढं फायदो पण नाही शेतीत. म्हणजे तुमका सांगतोय गेल्या वर्षी आमका खर्च झालो, शेतीचा खर्च 28,000 रुपये खर्च झालो. आणि भात फक्त 630 किलो भात म्हणजे तांदूळ भेटले आमका टोटल. म्हणजे तुम्ही विचार करा की शेती आम्ही केली तर किती फायदो आणि किती तोटो ते तुमका समजतं. कारण तर तुमका माहितीच असतं तांदूळ घेणाऱ्यांका कसे घेतात, किती रुपये किलोन घेतात वगैरे त्यांना माहिती असतं किती पडले ते आमका शेती ती. तर सांगूचा मुद्दा ह्योच की शेती आम्ही फक्त कोपरे चांगले राहावे, आपली शेतजमीन चांगली राहावी म्हणून करतो. बाकी पाठी मोठं काय फायदो असो आमका शेतीत नाही होत. तर चला आता दाखवते तुमका भात पेरताना. जास्त बोलत राहिले तर म्हणते काय बडबड लावल्या ना. चला
दाखवते. तर मी इले मित्रांनो ते ज्यांच्या पडल्यात आम्ही भात पेरतलो त्यांच्या इकडे ते हे बघा हे नेहकर काका त्यांचं बंगलो हा. त्यांच्या बंगल्याच्या मागे हा शेत जमीन त्यांची. त्यांच्या शेत जमिनीत आमचं ते भात पेरचा. असं गाडी वगैरे लावल्या नाही. आई आणि इथे की काय समजत नाही. पुढे इली म्हणत होती ती काकी. बघूया आता इली आता हात धुवा. आत गेलो कामात ना. हे बघा रान काढता हाडेचा आणि त्या बघा त्यानं ट्रॅक्टर चालू केला तिकडे. आता पलीकडे आणूचा आता इसून ते ह्या कोपऱ्यात करूची आमका पेरणी. त्याच्यासाठी कोपरं तयार करता ती म्हणजे सगळ्यात नाही पुऱ्यात जेवढा तुमका काळो भाग दिसता तेवढाच करूची. कारण त्याच्यात रान येवचा नाही कारण तो जाळलेलो. आणि आजूबाजू बघा तुमका दिसता जो जाळलेलो नाही त्याच्यात रान बघा किती आहे. म्हणून ते कोपरे जाळून भाजून तयार करूची लागतात. आमच्या इकडे करूक नाही त्याच्यात रान येईल असंच. तर चला दाखवते ट्रॅक्टरला घेऊन येतात. अरे 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 खडसून घालतात येताला एकट्या. तर बघा समीर दादा ट्रॅक्टर घेऊन येतात. भारी आम्हाला ट्रॅक्टर खयचो बांधून फोडून घेऊन जातो. हा बघा मिनी ट्रॅक्टर. ह्याच लावचा आता व्हायचं. तर चला पिशवी सोडून घेऊया आपण. भात झाला खोलून. बघा भात दाखवतोय. सुवर्ण होते आपण ह्या सुवर्ण भाता घराकडे वाडा कोलम. त्या खालच्या आपल्या कोपऱ्यांका पेरूचा 8 किलो आता. आणि एक ट्रॅक्टर लावून जाय तिला. भारी कामा. काय काय माका पेरू घेणार आहे. पेरणारे घराकडे बसले. समीर दादा पेरतलो काम झालं.
ह्या वर्षीचा भात पेरलेला बघून घ्या. ह्या सुवर्ण अजून आपल्या वाडा कॉलम तिकडे पेरूचा. तर आता हे ट्रॅक्टर याच्यावरती चालवला की या खाली जाताला, म्हणजे पक्षी वगैरे जे असतात ते खाऊ नये म्हणून या ट्रॅक्टर चालवलेला. तर आपण जाऊया चला आंब्याचं डेळो काही गावता का बघूया. डेळो घेऊन या आंब्याचं टाळ. हिना एक काम केल्यान माझा माका माहिती नव्हता आणल्यान की नाही. टाळ तो यो बघा आंब्याचं टाळ घेऊन येऊया. म्हणजे हा बरोबर हा सिस्टीम हल्ली नाही. सिस्टीम बरोबर आहे. ते बघा शिकारीक चालले होते. गावना तर काय नाही का वास काढता. चला सगळा भात ट्रॅक्टरच्या खाली गेलेला. मगाशी बघितलंच तुम्ही ह्याच्यात सगळा भात पेरलेला दिसत होता. ट्रॅक्टर फिरवल्यावर काही एक नाही, पण आम्ही आता हे जे असे खड्डे लावले त्याची लेवल करतो. म्हणजे पाणी साठवून राहता नाही. पाणी साठवून राहिलं तर त्या भात कुसान जाता, रुजान येणार नाही. आणि रुजान इला तर बरा आता, रुजान इल्यावर मग काय नाही. तर पावसाचा काय सांगते येत नाही, त्याच्यामुळे असं पाय मारून दोर लेवल करून टाकायची असतं. पाय ती मंगर मारत होती ती बघ परत गेली रान काढू. आता तिका रान काढूक रोज पाठव. तशी जमीन बरी आहे असं. अरे तर वाव. तर हे बघा अशा प्रकारे असं पाय मारून जमीन लेवल करूच लागतात. खड्डे बिड्डे सगळे उडवून टाकू. तर यंदाचा भात पहिला हैसू पेरून झाला. आणि नंतर ह्यात दाखवते तिकडचा पण ह्यात व्हिडिओ दुर्वा. हे बघा तो टाळ जो तो लावून हैसर कोपऱ्यात काम सगळा पूर्ण झाला भात पेरणीचा. असं हे होता म्हणजे याच्या ह्या कोपऱ्यात भात पेरलेला असं त्याचं तो एक निशाणी असा आपली. ही माझा म्हणणं, यांचा वेगळा. आपण देवाच्या यानं पेरलं असं असतं तर तो आंब्याचं टाळ लागतात आहे ना. हा बघा इथं काय चालू. हे आता दुसऱ्या बाजूला आमच्या कोपऱ्यात शीट आहे ना ती टाकूची. चल कोपऱ्यात चल सरळ. तर मित्रांनो ह्या बघा ह्या असा बारीक वाडा कोलमचा भात. तर हे आता इकडे आमच्या कोपऱ्यात पेरूचा म्हणजे आपल्या कोपऱ्यात त्याच कोपऱ्याने. तर चला जाऊया. आई आणि पुढे गेले, पप्पा पण गेले आणि भाई ट्रॅक्टर घेऊन गेलोच. चला. तर मित्रांनो बघा पुढे गेले. पाऊल पण ठेवतोय ना म्हणून सांगितलं नाही घेतात. त्यांच्यानं काय राहवाचा नाही माका माहिती होता. तेव्हा पुढे चलतो बघा. हे आमचा ट्रॅक्टर आणि हे ट्रॅक्टरवाले दरवर्षीचे तुमचे. ट्रॅक्टर नाही म्हणता काय झाला काय माहिती आहे का. बघा शीट पेरल्या कोंबडीची शीट. तुम्ही भात घेऊन गेलाय. हे बघा कमरेवर हात घेऊन.
या दुसरा ट्रॅक्टर. चिल्लू काम भारी आहे ह्या खतरनाक नांगरणीचा. चालू तो बघा एका चिपळून खास बोलवलेलो हा. कोण काढू बघा कोण काढता. आमच्या पुढची पिढी. हा सॉरी ही आमच्या पुढची पिढी. बघा कोण खतता नाही बांधता. काल हा खत झाला हा बस झाला. ए तेव्हा अजून तीनच तीन. हा बस आहे तो बस झालो. हे बघ बघ तो रावलो. हा बघूया किती घणून होत तुझे. हा ऐकत नाही येऊचं नाही रे. शेतकरी बघा आमचो बूट घालून कोपऱ्यात दिलो. दिसलो बूट घातल्यानंतर बघा दिसले. हा बस 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 हातेक नको. कोणात त्या कोणात जा. त्या कोणातलाही नसतं वाईट असतं जा. हे बघा हे साहेब बघा आमचे कसे बसले होत बघा. तर या बघा या काम ना भात पेरणीचा यांचा असता आणि तिकडे माका लावले कामात भात पेरू. आपल्या घ्यायला काय जमणार नाही बघा कसा पेरतात. मित्रांनो कमेंट करा मी कसा भात पेरलाय आणि यांनी मी बरोबर पेरलाय का नाही तर कमेंट करून सांगा बघा. एवढा पेरलाय नाही एवढा असा ते भारी पेरतात भात. ट्रॅक्टर लय भारी आहे बघा आवडला मला लय. साईटीन मेन म्हणजे एकदम मेरेच्या कडतेन चालता. त्या ट्रॅक्टरला मेलच्या कडतेन चलत नाही आता काहीतरी साईड झालं. ही बघा कशी डोंबारणी सारखी बसली हा काम करून दमली. गे इकडे बघ. कशी बसली बघ. तर हे पण कोपरं नागरून झालो आणि हे बघा असा पेरला जाता भात. आणि हे बघा आता तुमका भात दिसता आणि हा दिसत नाही बघा.
याच्यावरती आता ट्रॅक्टर चालवत नाही. या ट्रॅक्टर डबल चालवला ना तर भात सगळा जमिनीच्या खाली जाता. आणखीन मग पाखरांका भेटणार नाही, नाही तर पाखरा सगळा खाऊन टाकतात. बरोबर आहे. पळता ते बघा, असं ट्रॅक्टर फिरवला ना दुसऱ्या टायमात की सगळा भात जमिनीच्या खाली जाता आणि भात जमिनीची लेवल पण होता. जमिनीची लेवल झाली की पाणी साठत नाही, म्हणून तर 2 वेळा ट्रॅक्टर चालवतो आम्ही. बघा, मोठी मोठी ढेकळं ती पण फुटान गेली. तर ट्रॅक्टर लावून झाला, आता भात पेरून वगैरे झाला. आणि मी इथलं एक टाळ नव्हते बघा, टाळ तोडून घेऊन इले घाला काढतो. तर चला टाळ टोपूया. झाला भात पेरून झाला, आमचा काम झालं, संपलं. 8 किलो ह्या इकडे 8 किलो आणि तिकडे 5 किलो असा 13 किलो भात होता टोटल. पेरून झालेला आता सगळा. ती बघायला अशी लेवल करूची लागतात, नाही तर भात वर राहता. एका दमवलो, कामावर नाही इलो, डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊनच खाली इलो. कामवलं उद्या. झालो. पाकरा भरते. मेजर टेप आहे ना कोई लेवल करू. मेजर टेप ना लेवल. हा लेवल टूप लेवल टूप. बाबा आजोबांचं सगळं लेवल मध्येच असतं.
कामाक जातात ना लेवल करून. लेवल करून दमले वाटता. दमतले राहतं का आता गमता बाहेर झाली पायान रुपवला वजन किती हलका हलका वजन आहे चल जाय त्याला घेऊन जावा घेऊन यांका. तर चला मित्रांनो आपला भात पेरून झालेला हे ऐसर असत ते आमचे कोपरे हे जे दिसतात ते तिकडे पेरून नेलो ना खाली दुसरीकडे पहिलो ते नेकर म्हणून त्यांचे कोपरे माका दम लागलो मंगेरो म्हणून. आणि पहिल्यांदा ना हे कोपरे प्लस हे 2 कोपरे असायचे पेरूचे त्याच्यामुळे ना ह्या भात आम्ही तिकडे पेरला म्हणजे ह्या कोपऱ्यांनी जा भात पेरू तर तिकडे पेरला खाली बघा. हे 2 कोपरे प्लस ते 2 कोपरे असे 4 कोपरे टोटल हे भात पेरायचो आम्ही. आणि यंदा भात कमी असल्यामुळे म्हणजे टोटल 18 किलो भात पेरायचो. आता ह्या 2 कोपऱ्यांका नुसता 8 किलो पेरला आणि त्यांका असं म्हणजे 10-11 किलो असं यायचा 10-10 किलो असं धरून चला. तर हे कोपरे नसल्यामुळे तिकडे पेरला त्या तिकडच्या कोपऱ्यात तर भाजलेले होते हे भाजलेले नव्हते. हे 2 पुढचे कोपरे दिसतात ते हे आमचे 2 फंटर बघा कसे रांग बसले आहेत ते मस्त आहे की. आता आम्ही घरात गेलो का इले पाठोपाठ संडे हे के चल चला बघतात बघा कसे. तर चला झाला भात पेरणी करून झाली. भात पेरणीचा व्लॉग आता हेच थांबवते बघा पाठी दिसतं तुमका. तर भात पेरणीची जमीन बघितलास कशी दिसता ती काळी दिसली. आणि ही भात पेरूची नाही ही लावणीची जमीन आहे म्हणजे ह्याच्यात लावणी केली जातात चिखल करून. तर ही जमीन बघा कशी दिसता कारण याच्या मागे एक कारण आहे की ही जमीन जी ही भाजलेली नाही म्हणजे आग घालून पत्थर वगैरे टाकून आम्ही आग घालतो आणि ती जमीन भाजली जातात. तर ती तिकडची जी भात पेरली ती जमीन भाजलेली होती. भाजतात कशासाठी तर त्या जमिनीत रान असतं ना म्हणजे आपण भात पेरणी करतो त्याच्यानंतर रान येतात जमिनीत तर रान येऊ नये ह्याच्यासाठी जमीन भाजली जातात आणि ती काळी कुळकुळीत मस्त की दिसता. तर तुमका थंय दाखवते काकांचं तरवो रुजा नेलो तर तरवो रुजा नेलो ना की त्याच्यात रान येऊ नये जास्त आणि पटपट काढूक भेटा करू त्याच्यासाठी तो कोपरो जो तो भाजलो जातो ह्या त्याच्या मागचं कारण. तर तुमका दाखवते बघा त्या काकांचं तरवो पेरलेलं होतं ना तो रुजा नेलेला हे बघा ह्यो जो तरवो आहे रुजा नेलो आणि तोच हेमनबाई म्हणजे हेमनबाईचंच तरवो आहे आणि तिकडे थोडा. तर ह्यो ना भात असा भिजवून म्हणजे कोपरे भिजवून पेरतं ते बघा काकान. तर हे कोपरे आधीच भिजवून पेरले जातात किंवा 15-16 तारखेच्या दरम्यान असे पेरले जातात आधीच म्हणजे तो तरवो लवकर येतात. आणि आता जो पाऊस चालू होतो त्या पावसात ते लावूक सुरुवात होती लावणी करूक त्याच्यासाठी तो आधी पेरला जाता. तर चला ह्या ब्लॉगमध्ये एवढाच. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. जर चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरा नको. व्हिडिओ आवडली तर लाईक करा कमेंट्स करा कशी वाटली आणि शेअर करू विसरा नको. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.